हाय फ्रेंड्स, वेलकम टू प्रणालीज किचन। आता आपण आलेलो आहे लंडनवरून डायरेक्ट चिपळूणला। सो चिपळूणच्या आतमध्ये हे एकता सोमळी गाव आहे। तर माझ्या आईने इथे रिटायर्ड झाल्यानंतर घर बांधलंय। तुम्ही घर पण बघाल, एवढं मोठं आहे, आतमधून छान आहे आणि इथे आलं की खूप छान वाटतं। तर आईने आमच्या आंब्याची झाडं लावली आहेत, तिथे लिंबू आहेत, त्याच्यानंतर नारळ आहे, आंबे आहेत। सो आम्हाला लंडनला शेगलाची भाजी मिळत नाही, तर मी आता आमच्याकडे बाई आहेत कामाला, तर त्यांना सांगितलं मला छानपैकी शेगलाची भाजी बनवून द्या। तर त्या आता मला बनवून देणार आहेत। तर मी हे काढायला आले, मस्तपैकी सूप घेतले। त्या सुपामधून छान अशी भाजी घेऊया। कोवळी आहेत पानं छान, आणि त्या म्हणाल्या की मी तुला बनवून देते, तू काढून आण। मी आता काढून आणते, काढून त्यांना देणार, मग ते बनवणार आहेत। सो आमच्याकडे अशी पद्धत आहे की कांदा खोबरं मिरची टाकून ही भाजी बनवतात, कापून चांगली। अष्टमीला खातात ही भाजी, पण मला आता राहवलं नाही छानपैकी बघून। मला खूप आवडते शेगलाची भाजी खायला। सो आता शेगलाची भाजी मावशी बनवतील, मग मी त्यांना विचारेन कशी बनवायची ती, मग जमलं तर मी शूट करेन। किती छान मस्त घरातलीच कोवळी भाजी आम्हाला तिथे लंडनला मिळतं, सगळं असते। फ्रेश भाजी मिळते, पण मी शेगलं कधी नाही बघितलं तिकडे, त्याच्यामुळे बाबांना वाटलं मला खायचंच आहे इकडे। मग आता ते मला बनवून देणार आहेत। तिथे लिंबू आहेत, मी तुम्हाला लिंबू दाखवते। लिंबू पण आलेत छानपैकी, आंबे तर आहेतच। सो 5-6 वर्ष झाली आई बाबा इथे राहतात, रिटायर झाल्यानंतर मुंबईला आम्ही परेलला असतो। तुम्हाला मी लिंबू दाखवते। लिंबू पण एवढे मस्त वाटतात ना, आईचा मॅक्सी घातलाय मी। लिंबू काला मी भरपूर काढले, बघा खाली पण पडलेत। हा बाई इथे मस्त आहे, त्याला डॉट डॉट काय आहे माहिती नाही, पण हा एक आहे, अजून रेडी नाही मला वाटतं। लिंबू आहेत, जास्वंद तर एवढी मोठी झाड आहे जास्वंदाची, बघा इथे ग्रीन लिंबू आहे। कुठे गेला? सकाळी बघितलेला लिंबू दिसतो तुला इथे कुठे होता सकाळी? हा बघा बघा, भरपूर आले, काल आम्ही भरपूर काढले, फ्रीजमध्ये आहेत। सो इथे लिंबू आहे, जास्वंदाची तर केवढी झाडं आहेत, भरपूर झाडं आहेत। सकाळी देवाला फुलं पण काढली जास्वंदाची, एंट्रन्सला आहे ते झाड तिथे जास्वंदाचं। हे नारळाची झाड आहे, नारळ आहे, मँगो लावलेत त्यांनी, कलमी आंबे आहेत ते। हे काय मला माहित नाही याला काय बोलतात। नारळाची झाड आहेत, फुलांची आहेत। ते काय सोनचा काय म्हणतात ते येलो फ्लॉवरला? सोनचाफा आहे तिथे, व्हाईट फुलं आहेत ती, भरपूर झाडं लावलेत। आता पावसात इथे ना गवत खूप उगवतं, म्हणून पावसामध्ये भीती वाटते आतमध्ये यायला। आम्ही बाहेरच असतो, आतमध्ये येत नाही कोण चावे बिल म्हणून। आता मी अजून काढते थोडी आणि मग आईला नेऊन देते। तुळशी वृंदावन बघा किती छान आहे। हे पूर्ण हा एक दगड आहे, हे आईने आमच्या 20,000ला घेतलेलं बनवून, 2-3 वर्षापूर्वी घेतलेलं। हा पूर्ण एक स्टोन आहे असा, मग तो बनवायला जवळजवळ 6 महिने घेतले त्यांनी। हा पूर्ण एक दगड आहे, तर त्याच्यात आता या तुळस अशा आल्या आहेत, तुळस त्याच्यामध्ये। सो हे कमळाच्या आकाराचं तुळशी वृंदावन आहे, मस्त आहे ना। सो आता मी हा व्हिडिओ लवकरच अपलोड करेन। खूप गरम होते कारण आम्ही थंडीतून डायरेक्ट गरमीत आलो आहे। सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय बाय।